श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा उद्या आहे माघ पौर्णिमा आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मोरपिसाचा हा एक उपाय करायचा आहे। बघा श्रीकृष्णाने सुद्धा मोरपीस धारण केलेला आहे आणि मोरपीस ज्यावेळेस आपण घरामध्ये ठेवतो ना तर त्यावेळेस आपल्या जीवनातला जो काही वास्तुदोष आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष कुठेतरी तयार झालेला असतो तर तो वास्तुदोष सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। इतकं महत्त्व या मोरपिसाला आहे आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी जर मोरपिसाचा हा उपाय आपण केला तर नक्कीच आपल्या जीवनातला जो काही त्रास आहे तो दूर होतो आणि मुलांच्या जीवनातील त्रास सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजीच लागलेली असते की माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी प्रथम असावा। आताच्या हे जे काही धावपळीचं जीवन आहे या धावपळीच्या जीवनामध्ये त्याने कधीही कुठे मागे राहू नये आणि त्याच्यावरती कधीच कोणतं विघ्न येऊ नये, अडचण येऊ नये, दोष येऊ नये अशी प्रत्येक आईला काळजीच असते आणि अभ्यासात पण त्याने खूप प्रगती करावी। तर बघा काय होतं ना की मुलं हुशार असतात आणि कधी कधी काय होतं की त्यांना नजर दोषाचा परिणाम होतो, वास्तुदोषाचा परिणाम होतो, त्यांच्या कुंडलीतील काही ग्रहमान असतात तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती होतो। आता हा जो उपाय मी तुमच्यासाठी सांगत आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत करू शकता। हा उपाय कशासाठी आपण करत आहोत तर मुलांना जी काही नजर लागलेली असते, मुलांच्या जीवनामध्ये जे काही विघ्न येणार असतात त्यांना जी काही नजर लागलेली असते तर ती नजर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। आता माघ पौर्णिमेच्या दिवशी मोरपीस खरेदी करायला विशेष महत्त्व असतं। तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये मोरपीस खरेदी करून आणावे। किती आणायचे? 1 आणू शकता, 2 आणू शकता। आता बघा जर पती पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असतील ना तर एक साधा उपाय तुम्हाला सांगते। 2 मोरपीस घ्यायचे आहे आणि पती पत्नी ज्या रूम मध्ये झोपतात ना, ज्या बेडरूम मध्ये झोपतात त्या रूम मध्ये तुम्हाला 2 मोरपीस लावायचे आहे। क्रॉस शेप मध्ये तुम्हाला हे मोरपीस लावायचे आहे। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा, याने खरंच खूप छान अनुभव आणि छान रिझल्ट तुम्हाला येतील। आता हे झाल्यानंतर मुलांसाठी उद्या तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी कधी तर तुम्ही 5 नंतर कधीही करू शकता। काय करायचं आहे बघा, मुलांना बसवायचं आहे। बसल्यानंतर त्यांना अगोदर खाली बसण्यासाठी आसन द्यायचं आहे। मुलगा असो मुलगी असो कोणाही साठी तुम्ही हा उपाय करू शकता। मुलांना बसवल्यानंतर एक 2 ते 3 मोरपीस तुम्हाला घ्यायचे आहेत। आता तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे सर्व तुम्ही घेऊ शकता, 1 असेल तर 1 सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत हा जो मोरपीस आहे तर तो 7 वेळेस ओवाळून टाकायचा आहे। 7 वेळेस ओवाळायचा आहे, वरनं खाली डोक्याकडनं पायाकडे आपल्याला यायचं आहे आणि 7 वेळेस ओवाळायचं आहे। आणि माझ्या मुलाची जी काही नजर आहे ती निघालेली आहे, माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही विघ्न आहे ते दूर झालेले आहे, त्याची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे। करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल। आणि बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेस आपण मुलांसाठी हा उपाय करतो नक्कीच याचे फायदे आपल्याला होतात। आता त्यानंतर या मोरपिसाचं काय करायचं तर तो मोरपीस तुम्ही वारंवार तुमच्या मुलांची दृष्ट काढण्यासाठी यूज करू शकता। घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये तो ठेवून देऊ शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ठेवत असाल मोरपीस तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्या। देवघरामध्ये ठेवलं तर अतिशय उत्तम, भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद त्यामध्ये असतो। तर नक्की मोरपिसाचा हा उपाय तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।